अतिशय महत्वाची बातमी थेट पाकिस्तानात येतेय। पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे। होय, पाकिस्तानमध्ये रेल्वेचं अपहरण करण्यात आल्याचं कळतंय। 120 पेक्षा जास्त प्रवासी ओलीस आहेत। रेल्वेतील 120 पेक्षा अधिक प्रवासी यांना ओलीस ठेवण्यात आलंय। बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मीकडून हे अपहरण करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पाकच्या 6 सुरक्षा रक्षकांना मारल्याचाही दावा करण्यात आलाय। त्यामुळे पाकिस्तानात कधी न घडलेली घटना घडल्याचं समोर येतंय। पाकिस्तानामध्ये चक्क रेल्वेचं हायजॅक करण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप अधिक माहिती देतात। प्रमोद, काय अधिक अपडेट्स? माहिती मिळते त्या माहितीनुसार BLA कडे म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी कडनं 1 तासाचा अल्टिमेटम जो आहे तो पाकिस्तानी आर्मीला दिला गेलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या जर तुम्ही केलेल्या नाही तर साधारणतः 100 जे ओलीस आहेत त्यांनी ठेवलेले प्रवासी त्या ओलिसांची हत्या करू, अशा पद्धतीची एक मोठी धमकी या आर्मीकडनं दिली गेलेली आहे अशी देखील माहिती मिळते। साधारणतः आतापर्यंत जी माहिती होती त्या माहितीनुसार 9 कोच आणि 450 प्रवासी या सगळ्या ट्रेनमध्ये होते। मात्र त्यातील 100 प्रवाशांवरती या BLA नं सगळा ताबा जो आहे किंवा कब्जा जो आहे तो मिळवलेला आहे आणि त्यांनी धमकी दिल्यामुळे आता नेमकं पुढची पाकिस्तानची भूमिका काय असते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण ही खूप मोठी घडामोड आणि 1 तासाचा अल्टिमेटम सध्या दिल्याची माहिती मिळते। नक्कीच प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।